नमस्कार. मनीषा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण खूप दिवसानंतर 2-3 दिवस माझ्या रेसिपी आल्या नाही आहेत. कारण गावी असल्यामुळं थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे. तर आज आमच्या अहिल्यानगर भागामध्ये कसा मसाला बनवला जातो, तर मी आमच्या पद्धतीचा मसाल्याची रेसिपी घेऊन आली आहे. मसाला खरं तर माझ्या मामीच्या हातचा आहे. तर आपण पाहूया. खूप टेस्टी बनवतात त्या. त्यांच्या भाज्याही खूप अप्रतिम असतात. म्हणून खास मी तुम्हाला ही मसाल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आपण पाहूया अहिल्यानगर भागातील घाटी मसाला. अहिल्यानगर भागातील घाटी मसाल्याची रेसिपी पाहूया. माझ्या मामीच्या हातचा मसाला. 3 किलो मिरची वापरलेली. तर कोणत्या कोणत्या मिरच्या घेतल्यात? लवंगी, बेडकी, काश्मीरी आणि शंकेश्वरी. तर त्याचं प्रमाण किती किती घेतले? लवंगी मिरची किती घेतली? अर्धा किलो का सगळ्या? नाही, 1 किलो ती तिखट लवंगी मिरची. पाव किलो बेडकी, हा. पाव किलो काश्मीरी आणि शंकेश्वरी अर्धा किलो. ओके, असं 2 किलोचं. आणि त्याला धने किती वापरले? धने पाव किलो. आणि मसाल्याचं आणि हे पाव किलो खोबरं त्यात असं तुकडे करून भाजून घेतले. लसूण पाव किलो. लसूण पाव किलो तो सोलून घेतलाय. गावरान लसूण वापरलाय. पाव किलो. आणि हे प्रमाण किती वापरलंय मसाल्याचं? 50 ग्रॅम. तर आता मसाला भाजायला सुरुवात झालेली आहे. या माझ्या आत्या आहेत आणि त्या आता मसाला भाजतायत. तर असं थोडं थोडं तेल घेऊन प्रत्येक मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर त्यांनी आता हळकुंड घेतलेले आहे आणि गॅस पण मीडियम ठेवला आहे. आणि त्यांनी प्रत्येक मसाल्याला अगदी थोडं थोडं तेल वापरून तो अगदी चांगला छान असा तेलामध्ये परतून घेतला आहे. आणि या प्रकारे त्यांनी सगळे मसाले असे छान भाजून घेतलेत. आणि त्यानंतर त्यांनी धणे भाजून घेतलेले आहेत. आणि मिरच्याही चांगल्या वाळून त्याचं देठ वगैरे काढून त्या मिरच्याही आपल्याला भाजून घ्यायच्यात. तर आधी सगळे मसाले त्यांनी भाजून घेतलेत. तर कोणते कोणते मसाले त्यांनी भाजलेले ते पाहू शकता तुम्ही. जिरं, शहाजिरं, लवंग, मिरी, तमालपत्र, दालचिनी, दगडफूल, लाल फूल, जायत्री असे भरपूर सगळे मसाले तुम्ही मसाल्याच्या दुकानात जेव्हा घ्यायला जातात त्यावेळेस ती लोकं तुम्हाला सजेस्ट करतात काय काय घ्यायचं ते. तर यांनी प्रत्येक मसाल्याचं 50 ग्रॅम असं प्रमाण वापरलेलं आहे. आणि याप्रमाणे हे सगळे मसाले त्यांनी भाजून घेतलेत. तर आपण आता पाहूया काय काय मसाले त्यांनी भाजलेत ते. वेलची, ग्रीनवाली वेलची, मोठी वेलची, त्यानंतर ही घेतली आहे खसखस आणि लास्टला त्यांनी घेतलेले आहे धने. तर किमान या मसाल्यामध्ये त्यांनी जवळजवळ अर्धा किलो धने घेतले असेल. कारण मिरचीचं प्रमाण 3 किलोचं आहे. तर त्यासाठी त्यांनी याच्यामध्ये अर्धा किलो धने वापरलेत. तर छान ते पण लालसर असे भाजून घ्यायचे. आता घेतले त्यांनी दगडफूल आणि तमालपत्र. खूप छान भाजताना सुगंध येतोय मसाल्याचा. तर अशा प्रकारे आपले सर्व मसाले भाजून झालेत. आता ते मिक्स करून घेतलेत आणि थंड होऊ द्यायचेत आपल्याला. तर यासाठी त्यांनी पाव किलो लसूण आणि पाव किलो खोबऱ्याचे काप करून घेतलेत. आता लास्ट आपली मिरची भाजून झाली आणि आता आपण आलोय डंकीवर. तर डंकीवर कसा मसाला कुटतात ते पाहूया. आपण ताईंना विचारूया त्या कसा करतात मसाला. हे डंकमध्ये कुटला जातो ना मसाला. आणि याच्यामध्ये आधी हे सगळे गरम मसाला करून घेता आणि त्याच्यानंतर मग खोबरं लसूण वगैरे. आणि मग परत ते सगळं मिक्स करता का? बरं, पाहूया आता. तुमची डंक चालू करा.
अशा प्रकारे हा डंकमध्ये मसाला कुटला जातो. त्यानंतर तो चाळणीने 2 वेळा चाळला जातो आणि त्यानंतर हा मसाला तयार होतो आणि अतिशय टेस्टी असा हा मसाला होतो. मशीनवर केलेला पावडरचा मसाला एवढा खास होत नाही. तर आपण आलोय आशा अक्षय किराणा स्टोअर्समध्ये आणि यांचं हे किराण्याचं दुकान आहे कानूरमध्ये आणि तसंच यांची डंक आहे. तर त्या डंकेवर कसा मसाला कुटतात किंवा त्याचा भाव काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर सांगा तुम्ही कसं किलोने वगैरे हे करतात? 50 रुपये किलोने कुठे डंकेतील मसाला कसा विकता काय किंवा कसा कुटून देतात त्याचं जरा सांगा थोडी माहिती. 50 रुपये किलोने कुठून देतो आणि याच्यावर कुठलेला मसाला 12 महिने टिकवतो. याला जाळी लागत नाही, खराब होत नाही. टेस्ट याची कशी राहते आहे तशी 12 महिने. हां हां. मशीन मधला मसाला खराब होतो त्याची आपलं मिक्सअप व्यवस्थित होत नाही. व्यवस्थित होत नाही. हा कुटून मसाल्याची टेस्ट चांगली. हा मसाला 12 महिने टिकत होता. हां ओके ओके थँक्यू. आणि कसा 50 रुपये किलोनी? आणि तुमचा ॲड्रेस काय आहे या दुकानाचा? आमच्या हॉटेल तोरणाच्या खाली नाही मंगल कार्यालयाच्या खाली आमचे म्हणजे कांदपाणी आपलं पिठा आहे किराणा दुकान आहे. हां कानूर पठारमध्ये. कानूर पठारमध्ये आपली पारनाई तालुका जिल्हा आहे नाही. ओके 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 थँक्यू. तर अशा प्रकारे आपण या डंकीवर मी मसाला कुटायला आलेली आहे आणि तुम्हाला ॲड्रेसही सांगितलेला आहे. इथे बाजूला सरकारवाडा आहे आणि एका साईडला सोनाई मंगल कार्यालय आहे. तर तिथंच एक कॉर्नरला किराण्याचं दुकान तसेच चक्की आहे. इथं पीठही दळून दिलं जातं आणि मसाले कुटून दिले जातात. कुटलेला मसाला अगदी वर्ष 1.5 वर्ष टिकतो आणि जे आपण पावडरचा मसाला करतो त्याला एवढी टेस्ट येत नाही. तर तुम्ही नक्की या पद्धतीने मसाला करून पहा आणि नक्की यांच्या डंकीमध्ये या. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.